ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माये मानतो मराठी. हा संदेश देणारे आदरणीय सुरेश भट यांच्या या निमित्तानं आज मराठीचा दिन पूर्ण महाराष्ट्रभर आपण या ठिकाणी साजरा करत असतो. हा पूर्ण सप्ताह आपण पंधरवडा मराठी दिवस म्हणून आपण या ठिकाणी महाविद्यालयामध्ये, कॉलेजमध्ये, परिसरामध्ये साजरा करत असतो. पुन्हा एकदा या निमित्तानं भट असं म्हणतात, आई तुझी अशी मी गाईत रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. एवढी तूप आणि सुखर अमृताची भाषा म्हणजे आपली मायबोली मराठी भाषा. या मराठी भाषेचा आपल्या सर्वांना गौरव आणि अभिमान आहे. त्यानिमित्तानं आपण सर्वजण रसिक मायबाप या ठिकाणी जमलेले आहात. तुमच्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आयोजकाच्या वतीने मी या ठिकाणी या मुशायऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी मी असं म्हणेन की आपण गझल मुशायरे अनेक अनुभवलेले असतील. आपण अनेक ठिकाणी या मुशायऱ्याचा आस्वाद घेतलेला असेल. तर मी या ठिकाणी अनेक गझलकारांच्या आपण गझल ऐकले असतील. आज आपल्याला सर्वांना मुक्तपणे गझल ऐकायची आहे, मनमनात गझल ऐकायची आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे दाद पण या ठिकाणी द्यायचे आहे. म्हणून मी या सर्व मान्यवर गझलकारांना असंच म्हणेन की मुक्तपणाने गझल ऐकवा, लावून सारे तन्मन. मुक्तपणाने गझल ऐकवा, लावून सारे तन्मन, नियमांमध्ये राहून आपण पाळू सगळे बंधन. आणि भान ठेवून रसिक जनांचे सुट्टे शेरपण घेऊ, भान ठेवून रसिक जनांचे सुट्टे शेरपण घेऊ आणि मान्यवरांच्या आदर्शाने गझला होतील पावन. तर ह्या गझला आपण सर्वजण या ठिकाणी पावन करणार आहोत. आणि आपण या ठिकाणी या गझलेला, या मुशायऱ्याला प्रारंभ करण्यापूर्वी मला वाटतं सन्मान आपण नंतर घेणार आहोत. सोबतच आपण सन्मान शेवटी घेणार आहोत. मी या ठिकाणी बसून सादरीकरण केलं तरी चालेल. अनुमती आहे. जरा एकदा दादांसाठी टाळ्या. या मुशायऱ्याला प्रारंभ करण्यापूर्वी आपण म्हणतो की या देशामध्ये आरक्षण आहे आणि म्हणून संरक्षण आहे. आणि आपण हे जे सर्व बघलेलं आहोत हे केवळ संविधानाचं संरक्षण आहे, तो कायद्याचं संरक्षण आहे म्हणून आपण सर्वजण बघलेलो आहोत. पण हे आरक्षण जसं महिलांना मिळालं तसं इथं पण महिलांना मिळालं पाहिजे. म्हणून पहिलं आरक्षणात मान आपण महिलेला देऊया आणि खऱ्या अर्थाने आपण या मुशायऱ्याची सुरुवात करूया. महिलांसंदर्भात अनेक लोकांनी खूप चांगलं लिहिलंय. आमच्या सुभाषिनी देशमुख ज्या अंमलीजोगाईच्या पिढीच्या आहेत, ते असं म्हणतात की पुन्हा कुणाच्या तालावर जगणाऱ्या आपण, पुन्हा कुणाच्या तालावर जगणाऱ्या आपण, बाया म्हणजे दुःखावरचे हसरे जातं. हे जीवन म्हणजे बायांचं हसरं जीवन आहे. मग हे हसरं जीवन करण्यासाठी डॉक्टरी पेशाची पदवी घेऊन मला वाटतं नुकतेच 2 वर्षापासून कवितेवर जेवढं प्रेम केलं तेवढं गझलेवर निस्सम प्रेम करणाऱ्या वैद्यकीय सेवेचा वसा घेऊन जनाजनामध्ये मनामध्ये वावरणाऱ्या मला वाटतं अनेक ठिकाणी आपण त्यांना अनुभवलेले आहे. त्यांच्या गझला म्हणजे रत्नागिरी असेल, जळगाव असेल, नाशिक असेल, पुणे असेल, अनेक महिला गझल संमेलनामध्ये त्यांची छाप पडते आणि त्यांच्या तरलूमध्ये एक वेगळा बाण असतो. अशा या पहिल्या मुशायऱ्यातील पहिल्या गझलकारा डॉक्टर तेजश्री कदम यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी काही शेअर बदले आणि गझल सादर करा. एक मतला आणि 2 शेर लिहिले. गझल लिहिण्याचा प्रयत्न केला
त्यातले एक दोन शेर घेते आहे. नेहमी तो म्हणत होता तीच माझी ढाला. नेहमी तो म्हणत होता तीच माझी ढाला आहे. बायकोने एकट्या केले तर त्याचे हाला. काम घरचे रोज करणे धाक होता बायकोचा. काम घरचे रोज करणे धाक होता बायकोचा. ना कधी केलेच दर्दी काढले मग खाला. रोज मागे आणि पुढती पोर टोरा ना फिरवतो. कामच करायचंय ना. रोज मागे आणि पुढती पोर टोरांना फिरवतो. का तरी साधून संधी गाल केला लाला आहे. राधावतातली एक गझल लिहिली आहे. चांगली आहे दिवाळी घासली नाही. दिवाळी दरम्यान लिहिली होती गझल. चांगली आहे दिवाळी घासली नाही. चूल गरीबाच्या घरी का पेटली नाही. सात बाऱ्याला करावा लागतो कोरा. सात बाऱ्याला करावा लागतो कोरा. भूक मंत्र्यांची अजूनही भागली नाही. सावकारी पाश होते केवढे तगडे. सावकारी पाश होते केवढे तगडे. हाक पण कोणी बळीची ऐकली नाही. मृत्यूने साक्षात केला घोळ हा सारा. मृत्यूने साक्षात केला घोळ हा सारा. माय मेल्यावर खरी का भेटली नाही. काय जमिनीवर अति हा बरसतो आहे. गेल्या वर्षी पाऊस खूप झाला. काय जमिनीवर अति हा बरसतो आहे. चांदणी पूजा देवीची लाभली नाही. रात्रभर पाऊस वेगाने बरसला अन. रात्रभर पाऊस वेगाने बरसला अन. वाहुनी नेले बसाया खाटली नाही. आणि आजच्या समाज जीवनावर आधारित एक शेर आहे की का अशी तुटतात नाती लग्न केल्यावर. खूप पटकन डायव्होर्स होत आहेत नवीन मुलांचे. बघते की त्यांना पासली करण्यापूर्वीच का अशी तुटतात नाती लग्न केल्यावर. दोन परिवारात हृदय जोडले नाही. आणि शेवटचा शेर आहे. खूप मोठी रेष दुःखाची मला माझी. खूप मोठी रेष दुःखाची मला माझी. पण कुठे मी दागिन्यास मिरवली नाही. पण कुठे मी दागिन्यास मिरवली नाही. चांगली आहे दिवाळी वाचली नाही. आणि चूल गरीबाच्या घरी पेटली नाही. धन्यवाद. खूप छान सुरुवात केली. खर तर गझल ही येते कशी हा एक वेगळा आशय आहे. ते प्रमोद खराडे असं म्हणतात की गझल ही येते कशी हे जर कळाया पाहिजे. अंतरीची जखम आधी भळभळाया पाहिजे. म्हणजे ही अंतरिक्षी जी क्षण आहे ती भळभळलं पाहिजे तेव्हा ती गझल या ठिकाणी सुटते. आणि म्हणून हा विचार पुढे घेत घेत आपण पुढच्याकडे वळणार आहोत. ज्यांच्या नावातच वैद्यराज आहे. म्हणजे 36 वर्ष आदिवासी डोंगरी भागात जाऊन ज्यांनी सेवा केली आणि ज्यांच्या नावावर 6 पुस्तकं 6 ग्रंथ निर्माण झालेले आहेत. त्यातले 4 ग्रंथ हे वैद्यक क्षेत्रातले आहेत. आणि त्याच्यातले जे 2 पुस्तकं आहेत मला वाटतं ते MDचं जे विज्ञानशास्त्र असतं त्याच्यात त्याला काहीतरी संदर्भासाठी लागलेले आहे. एवढं मोठं व्यक्तिमत्व मला वाटतं आपल्या या व्यासपीठावर आहे. एकदा आपण जोराने टाळ्या वाजवण्यासाठी स्वागत करूया. 2005 साली महाराष्ट्रामध्ये नाशिकला जे साहित्य संमेलन भरलं होतं त्या साहित्य संमेलनामध्ये निमंत्रित कवी म्हणून मला वाटतं त्याची निवड झाली होती. ही एक वेगळी ओळख त्यांची आहे. खरं तर 2006 नंतर आम्ही खूप वर्षांनी त्यांना पाहतोय. म्हणजे मधला कालावधी प्रचंड गेलेला आहे. मला वाटतं एक तपाचा कालावधी गेलाय. त्याच्यानंतर त्यांचं अवतरण या ठिकाणी झालेलं आहे. पण उशिरा का होईना त्या क्षेत्रामध्ये येऊन त्यांची एक वेगळी ओळख
कार्यक्रमामध्ये पुण्यामध्ये आदरणीय भोपाल देशमुख साहेबांनी निवेदन केलं आहे. आणि बानगुडे पाटील सारखे सध्याचे जे मुख्य व्याख्याते आहेत, जे शिवरायाबद्दल महाराष्ट्राबद्दल बोलतात, त्यांच्या व्यासपीठावर सुद्धा त्यांनी निवेदनाचं काम सुंदर केलेलं आहे. असे एक वेगळं व्यक्तिमत्व या आपल्या व्यासपीठावर आहे. त्यांच्या आजकाल आपण डॉक्टर यशवंत पाटलांच्या सरळ सकाळी उठल्यानंतर ऐकतो, एक मनाला फार बरं वाटतं. तसं यांचा पण एक छान उपक्रम आहे. सकाळी उठल्यानंतर त्यांची एक चारोळी किंवा एक मतला एक शेर किंवा वेगळा आशय मांडणारी 2 ओळींची रचना नाशिककरांना ऐकायला अनुभवायला मिळते. हा एक वेगळा आनंद आपण घेत असतो व्हॉट्सअपवर माध्यमातून. तर मी या ठिकाणी सुप्रसिद्ध लेखक एवढे समीक्षक हे मूळला राहणारे इथे आहेत, झेंडा चौकात राहतात. मला वेगळं नाव पण सांगायचं की साखरेजवळ एक झेंडा चौक आहे, तिथे ते राहतात पण नाशिकला येतात. असं झेंडा रोड नाशिकला येणारे हे आपल्या कविकुळातील गजर काय डॉक्टर वैद्यराज भोपाल देशमुख सर विनंती करतो की सुंदर या ठिकाणी गजर सांगितलं असतं. पहिल्यांदा 3-4 शायरी ऐकतो. सोडले सारेच धंदे, सोडले सारेच धंदे, फक्त लिहितो डायरी. सोडले सारेच धंदे, फक्त लिहितो डायरी, किंतु ना ओलांडली मी वागण्याची पायरी. सोडले सारेच धंदे, फक्त लिहितो डायरी, किंतु ना ओलांडली मी वागण्याची पायरी. सद्गुणांना मी सदाही आर्जवे आळवीत गेलो, सद्गुणांना मी सदाही आर्जवे आळवीत गेलो. शायरांना अडकुनी मी फक्त माझी शायरी, शायरांना अडकुनी मी फक्त माझी शायरी. धन्यवाद. दुसरी शायरी पायरीचं भारी होतं. बाबू पाशातच तिच्या आम्ही, बाबू पाशातच तिच्या आम्ही, फक्त थोडा थांबलो, फक्त थोडा. बाबू पाशातच तिच्या आम्ही, फक्त थोडा थांबलो. काय केली चूक देवा मी जरासा थांबलो. बाबू पाशातच तिच्या आम्ही, फक्त थोडा थांबलो. काय केली चूक देवा मी जरासा थांबलो. काय तो संबंध माझा ती तुला का विसरली, काय तो संबंध माझा ती तुला का विसरली. भोगतो मी दर्द याचे ती तुला का विसरली, भोगतो मी दर्द याचे ती तुला का विसरली. तिसरी शायरी सांगतो तुम्हासा आम्हा इश्क ऐसे जागले, सांगतो तुम्हासा आम्हा इश्क ऐसे जागले. जागताना झोपता स्वप्नातही मी पाहिले. सांगतो तुम्हासा आम्हा इश्क ऐसे जागले. जागताना झोपता स्वप्नात मीही पाहिले. बाबूनी सौंदर्य हळवे वाटते मजला हवी, बाबूनी सौंदर्य हळवे वाटते मजला हवी. ती जरी प्रत्यक्ष नाही फक्त फोटो पाहिले, ती जरी प्रत्यक्ष नाही फक्त फोटो पाहिले. वा सुंदर छान. शक्यतो सांगत नाही कोणी. आणि ते मुख्य म्हणजे बायकोच्या सोबत सांगते. क्या बात है. एवढी हिंमत आहे बघा ना. हा? पायरी सांभाळून. एक दीपस्तंभ म्हणून आहे शीर्षक. वादळे कित्येक झाली भोवताली माणसा, वादळे कित्येक झाली भोवताली माणसा. मी उभा तेथेच आहे झेलून या स्तंभसा. वादळे कित्येक झाली भोवताली माणसा. मी उभा तेथेच आहे झेलून या स्तंभसा. मीच साक्षी गलबतांच्या, मीच साक्षी गलबतांच्या जलसमाधीचा इथे, मीच साक्षी गलबतांच्या जलसमाधीचा इथे. कैक नावांना दिलेली अभय येथे माणसा, कैक नावांना दिलेली अभय येथे माणसा. ही ओळ सोडून अजून दुसरी ओळ त्याच्यासाठी घेतलेली आहे.
मीच साक्षी गलबतांच्या जलसमाधीचा इथे, मीच साक्षी गलबतांच्या जलसमाधीचा इथे, दावी लागली राजरस्ता नाविकांना माणसा, दावी लागली राजरस्ता नाविकांना माणसा, लोळली आकाशगामी, आकाशगामी हे विमानांना पर्यायवाची आहे, लोळली आकाशगामी माझी या पायातली, लोळली आकाशगामी माझी या पायातली, पाहिले मी युद्ध तुमचे वेश सारा माणसा, पाहिले मी युद्ध तुमचे वेश सारा माणसा, मी उभा संन्यस्त येते. तो सागरामध्ये संन्यस्तासारखा उभा असतो दीपस्तंभ. मी उभा संन्यस्त येथे द्वेष आशा ताकली, मी उभा संन्यस्त येथे द्वेष आशा त्यागली, जाहला तू भोगवाली पाहिले मी माणसा, जाहला तू भोगवाली पाहिले मी माणसा, देवनी मज नेत्र झाला. आपण त्याला डोळा देतो ना एक दीपस्तंभ. देवनी मज नेत्र झाला अंध तू ही माणसा, देवनी मज नेत्र झाला अंध तू ही माणसा, मी तरीही ना जहालो काक माझ्या माणसा, मी तरीही ना जहालो काक माझ्या माणसा, नांदण्या शांतीचा आता, शेवटचं शेर, नांदण्या शांतीचा आता नेत्र घे माझा तुला, नांदण्या शांतीचा आता नेत्र घे माझा तुला, दान करुनी मी न होतो अंध माझ्या माणसा, दान करुनी मी न होतो अंध माझ्या माणसा, मी उभा तेथेच आहे झेलुनी या स्तंभसा, मी उभा तेथेच आहे झेलुनी या स्तंभसा. सुंदर सुंदर. सरांच्या मगाच्या गजलेच्या अगोदर 2-3 चुटकुल्यामध्ये त्यांनी वर्णन थोडं केलं होतं, ते त्यांना फ्रीशी काही भेटली नाही. असा काहीतरी संदर्भ होता. तिला पाहिल्यावर सुचावी गजल, साळे साहेब, तिला पाहिल्यावर सुचावी गजल, दुराव्यात सोबत असावी गजल, आणि हृदय धडधडावे सखीचे तिथे, अशी काळजातून यावी गजल. अशा गजला मला वाटते यांच्या पण आता मनात यायला लागल्या आणि आपण ते अनुभवतो. यानंतर हाच दावा पुढे पडलो की मी आता पुन्हा एकदा जिथे महाराष्ट्रातील 0 पॉइंट थंडी राहते, थंडीच्या दिवसामध्ये आपण पाहतो सर्वात टेम्परेचर एकदम 0 आहे, महाबळेश्वर बाजूला अशा त्या निफाड गावात, निफाड थंडीचं ठिकाण, अशा थंडीतून गोठून आले, अशा थंडीतून गाठून आले, पण आवाजाचा बाज, बोलण्याचा साथ आणि तेवढा रुबाब, म्हणजे गेल्यानंतर माणूस रुबाबदार दिसणार. जसं पहिल्या खेपेला आपण रुबाबदार गजलकारांचं रुबाबदार गजल ऐकली, तसा आता रुबाबदार व्यक्ती आदरणीय सुप्रसिद्ध वडे म्हणतात की त्यांच्या गेय कविता आपण अनेक ऐकल्या, अनेक कवितांचं विडंबन त्यांनी केलेलं ऐकलं. नुकताच मागच्या वर्षी सातबारा संमेलनाचा मुख्य सोहळा तात्यासाहेबांच्या गावामध्ये घडवून आणून मला वाटतं हा मुख्य सोहळा खूप सुंदर जमला आणि हा चांगला संदेश महाराष्ट्रात पोहोचवणारे त्या कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक म्हणून ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये आहे असे सुप्रसिद्ध नव्याने ज्यांच्या नावाच्या पुढे गझलकार पदवी आजपासून नाशिककरांनी पाल केली, ते विडंबनकार, कवी आणि गझलकार आदरणीय संजय आहे सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सादरीकरण करायचं आहे. निफाड या शब्दाचा अर्थच असा आहे की जिथे एकही पहाड नाही त्याला निफाड असं म्हणतात. आणि ही सगळी पहाडाच्या उंचीची माणसं इथे बसलेली आहे. हा एक त्या ठिकाणी टेकडी बसवली मध्ये. महाराष्ट्रामध्ये पूर्वी शरद पवारांनी एक प्रयोग केला होता, पुरोगामी पुलोच सारखा, बघा याला जोडून त्याला जोडून, असाच एक प्रयोग संजय गोरडेंनी 1 वर्षापूर्वी केला होता की सगळे गझलकार आणि निवेदक संजय आहे, त्या गझलेचा काहीच संबंध नाही. तर म्हणलं हा कोणता नवीन प्रयोग आहे. तसाच आता हा एक प्रयोग झालेला आहे. पहिल्यांदाच कुठेतरी यायला सुरुवात केली तर ती कशी असं म्हणतात ना, सुसंगती सदा घडवून सृजन वाक्य काळी पडो, संगतीने होतो पंगतीचा लाभ, असं संगतीपासून बसून पंक्तीचा लाभ व्हायला लागला म्हणून हा प्रयत्न केला. विषय राजकारणाचा निघाला होता शरद पवारांचा. जास्त बसून जा. नाही ते बसणं वेगळं. नाही संगती
त्याच आशयाचं एक 2-3 शेर ऐकतो. राजकारणी हा व्यापारी बनतो आहे. राजकारणी हा व्यापारी बनतो आहे. देशासाठी कोण पुढारी झटतो आहे. देशासाठी कोण पुढारी झटतो आहे. पैशाची तर खरी कमाई होते येथे. पैशाची तर खरी कमाई होते येथे. निवडणुकीला आता जो तो लढतो आहे. निवडणुकीला आता जो तो लढतो आहे. समाजसेवा असते केवळ नावापुरती. समाजसेवा असते केवळ नावापुरती. स्वार्थासाठी देशालाही विकतो आहे. स्वार्थासाठी देशालाही विकतो आहे. कविता असू द्या किंवा गझल असू द्या, ही आहे ना सगळ्या घटकांचं प्रतिनिधित्व करत असते आणि खास करून दुर्लक्षितांचं प्रतिनिधित्व करावं हे साहित्याला अपेक्षित असतं. आता आपण इथे सगळेजण आस्तिक बसलेलो आहोत. सगळे आस्तिक. आपली कोणावरती श्रद्धा आहे? देवावरती, आई वडिलांवरती. ज्याची श्रद्धा नसते ना त्याला नास्तिक म्हणतात. आणि अशा नास्तिकांचं प्रतिनिधित्व करणारी ही माझी गझल आहे. त्याच्यामुळे आपल्या इथल्या कोणाच्या भावना अजिबात दुखून घेऊ नका. आपल्यातल्या अजिबात कोणासाठीच नाही. मंदिरी मी दिवा रोजचा लावला. मंदिरी मी दिवा रोजचा लावला. ना कधीही मला देव हा पावला. ना कधीही मला देव हा पावला. देवळाच्या पुढे निर्भया ओरडे. देवळाच्या पुढे निर्भया ओरडे. देवळाच्या पुढे निर्भया ओरडे. देवळाच्या पुढे निर्भया ओरडे. बांगडी टिचली ना तरी धावला. ना कधी मला देव हा पावला. ना कधी मला देव हा पावला. दानपेटीवरी कावळे पोसतो. दानपेटीवरी कावळे पोसतो. देणगीने मला ही चुना लावला. ना कधीही मला देव हा पावला. ना कधीही मला देव हा पावला. रातपाळीवरी कष्ट करतो जरी. फोन केला का कारखान्यात कंपनीत. रातपाळीवरी कष्ट करतो जरी. रातपाळीवरी कष्ट करतो जरी. ना कधीही तरी पोटभर जेवला. ना कधीही मला देव हा पावला. ना कधीही मला देव हा पावला. हिंडलो मी किती देव शोधायला. हिंडलो मी किती देव शोधायला. माणसाच्या मध्ये तो मला घावला. ना कधीही मला देव हा पावला. ना कधीही मला देव हा पावला. मंदिरी मी दिवा रोजचा लावला. मंदिरी मी दिवा रोजचा लावला. ना कधीही मला देव हा पावला. बहुत बढ़िया. मंदिर मस्जिद जाणे सोडा. दंगा करती त्यांना झोडा. दगडामध्ये देवच नसतो. माणुसकीचा पाजर फोडा. असं सुंदर लिहिणारे. त्यांच्या मगाच्या शेरामध्ये मला एक राजकारणाचा संदर्भ आला की मला डॉक्टर कुणाल पवारांचा एक शेर आवडला की
निवडणुकीचा प्रचार झाला, मते मिळाली, पसार झाला. निवडणुकीचा प्रचार झाला, मते मिळाली, पसार झाला. विरोधकाचा विरोध नाही असा अनोखा करार झाला. आणि युवा म्हणे रोजगार देणार, हळूच नेता फरार झाला. आज सुंदर लिहिणारे आदरणीय, मला वाटते पहिलीच महाराष्ट्रामध्ये नाशिकातली पहिली बॅटिंग आहे. मी तरुणमध्ये सादर केलं. असंच मला वाटतं उदंड गजलेवर प्रेम तुम्ही चालू ठेवावं. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर हा धावा पकडून मी ज्यांचं नाव तरुणमध्ये महाराष्ट्रामध्ये आहे, ज्यांच्या आवाजाची लकब आपण ऐकतो, बाळा जवान आहे, गौरवी जवान आहे, म्हणतात लोक आम्हा जोडी तुफान आहे. ही आमची जोडी तशी ऋषी रेगले सरांची, सोमनाथ सागरेंची आहे. अशा अनेक गजलकारांच्या जोड्या आहेत. तर तसं आम्ही सोबत राहतो असा माझा एक सहकारी मित्र. खरं तर यांच्या गजला महाराष्ट्रामध्ये आपण अनेक वेळा ऐकतो. सोबतीचा करार. नाशिक तू असा पाहिजे, तू तसा पाहिजे, एक सांगा मला मी कसा पाहिजे. सांग मला मी कसा पाहिजे. याच्यापेक्षा वेगळं लिहिणार आहे की किती हृदयात आठवते, किती डोळ्यात साठवते, मला तर प्रेम म्हटले की अरे आईच आठवते. असं एकशे बडकर एक लिहिणार एक कागळ व्यक्तिमत्व. आत्ताच आम्ही आदरणीय ठोंबरे सरांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वरला मुशायरा केला. म्हणजे सांगायला उल्लेख करणं फार गरजेचं आहे. महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यापासून चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेक साहित्यिक मंडळी त्या महाबळेश्वरला आली होती. आणि दिवसभराचा कार्यक्रम संपल्यानंतर रात्रीच्या 10 पासून रात्री 3 वाजेपर्यंत आमचा रस्त्यावर मुशायरा झाला. आणि तो मुशायरा संपूच नाही. आणि अशी गर्दी लोक, त्यांचं 80-85 वर्ष वय, अशी रातभर जागणारी आणि ठोंबरे सरांना आणि आमच्या गौरव पालवे सरांना ऐकणारी मंडळी रातभर जागरण केलं. त्याच्यातले ते गौरव पालवे सर, त्यांच्या तरुण त्या गजलेने त्या दिवशी त्या सर्व महाबळेश्वरला भेट लावलं. असे तरुणमध्ये राहणारे आदरणीय माझे मित्र गौरव पालवे यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी शेअर करता आणि गजल सादर करायची आहे. धन्यवाद गीत सर. पण आज काय तरुणांमध्ये गाणार नाही. आज सरांनी आपण नाही शेअर म्हटला ठेवतो की अंधार भेदणारी आमची जमाता, अंधार भेदणारी आमची जमात आहे. हा सूर्य पेटलेला या काळजात आहे. आणि घटनेमधून आम्ही हा बोध घेत गेलो. घटनेमधून आम्ही हा बोध घेत गेलो. माणूस धर्म आमचा, माणूस जाता. माणूस धर्म आमचा, माणूस जात आहे. तो सूर्य पेटलेला या काळजात आहे. एक सुटामधला घेतो की कळणार काय त्यांना नाजूक भुका. कळणार काय त्यांना नाजूक भूक आहे. ताटात रोज ज्यांच्या साजूक तूप आहे. ताटात रोज ज्यांच्या साजूक तूप आहे. कळणार काय त्यांना नाजूक भूक आहे. ताटात रोज ज्यांच्या साजूक तूप आहे. एक मात्र 2 शेर घेतो. ताटाकडे असं बघावं लागतं. हा, ताटाकडे असं बघावं लागतं. ही किती शोभून दिसते उंबऱ्याला. किती शोभून दिसते उंबऱ्याला या गुढ्या तोरण. किती शोभून दिसते उंबऱ्याला या गुढ्या तोरण. शहाण्या माणसाची म्हण घराला पाहिजे. किती शोभून दिसते उंबऱ्याला या गुढ्या तोरण. शहाण्या माणसाची म्हण घराला पाहिजे अंगण. आणि पुढे येताच मोहल्ला वळाली पावले माझी. पुढे येताच मोहल्ला वळाली पावले माझी. स्मराया लागले ते क्षण, जराया लागले लोचन. आणि पुढचा शेर पहा की सुखाच्या कल्पना साऱ्या, सुखाच्या कल्पना साऱ्या जरा सोडून दे मागे.
सुखाच्या कल्पना साऱ्या जरा सोडून दे मागे, आता रमून घे पोरी, आता रमून घे पोरी, तुझे सासर घरी हे मन. शहाण्या माणसाची म्हण, घराला पाहिजे अंगण. आणि मुख्य गजल घेतो मात्र होतली की पैशासाठी तारण असते इज्जत हल्ली. पैशासाठी तारण असते इज्जत हल्ली, माणुसकीला कुठे राहिली किंमत हल्ली. पैशासाठी तारण असते इज्जत हल्ली, माणुसकीला कुठे राहिली किंमत हल्ली. आणि किती कोडगा झाला माणूस कलियुगातला, किती कोडगा झाला माणूस कलियुगातला, जगण्याची ही विसरून गेला गंमत हल्ली. ही माणुसकीला कुठे राहिली किंमत हल्ली. आणि वाट सुखाची भेटत नाही सहजासहजी, वाट सुखाची भेटत नाही सहजासहजी, जो तो करतो आहे केवळ कसरत हल्ली. जो तो करतो आहे केवळ कसरत हल्ली, माणुसकीला कुठे राहिली किंमत हल्ली. आणि हा राजकारणावरचा शेर बघा की डोंबाऱ्याचा खेळच असतो सत्ता म्हणजे. डोंबाऱ्याचा खेळच असतो सत्ता म्हणजे, येते आहे निवडणुकीला रंगत हल्ली. येते आहे निवडणुकीला रंगत हल्ली. आणि हा शेर माझा आवडता बघा की पुढचा की भाळावरचे कुंकू पुसले या नीतीने. भाळावरचे कुंकू पुसले या नियतीने, तिला आकाशा कुठेच नाही करमत हल्ली. भाळावरचे कुंकू पुसले या नियतीने, तिला आकाशा कुठेच नाही करमत हल्ली. आणि शेर बघा शेवटचा शेर की निर्मळ नाते जगात नसते मैत्री इतके, निर्मळ नाते जगात नसते मैत्री इतके, भेटत नाही सच्ची सोबत संगत हल्ली. भेटत नाही सच्ची सोबत संगत हल्ली. आणि पैशासाठी तारण असते इज्जत हल्ली, माणुसकीला कुठे राहिली किंमत हल्ली. धन्यवाद. मागाशी त्यांच्या एका भक्त शेरामध्ये माणुसकीचा उल्लेख आला होता, माणसाच्या जगण्याचा. मला आमच्या भांबरे सरांचा एक शेर आठवतो की माणसांचा मी भरोसा देत नाही, नेमका त्यांचा अंदाज येत नाही. सुगरणे शिकले कुठे तू खोपावी नाया, हा धडा तर कोणत्या शाळेत नाही. म्हणजे माणसाचं काही सांगता येत नाही. असाच वेगळा आशय घेऊन मी वळताना एक फोन होतो. अहो तुम्ही कुठे आहात? मी जरा ऑफिस मध्ये आहे बरं का, एक 10 मिनिटांनी फोन करा, मी घरी गेल्यास पाठवते बरं का. असं एक नाजूक स्वरातनं मंजूळ आवाज, सुरेख आवाज की त्यांचा आवाज गजलेच्या अगोदर ऐकावा वाटतो आणि गजलचं नंतर ऐकावा. अशा सुरेख आवाजाची देणगी त्या व्यक्तीला, ज्या माणसाला मिळते ना, तो माणूस खूप मोठा राहतो. त्याचे ऐकलं पण आपल्याला या गोष्टी खूप चांगले राहतात. आणि म्हणून नोकरी सेवा सांभाळून, घर सांभाळून, मला वाटतं गेली 2 वर्षापासून कवितेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या त्यांच्या अनेक कविता मी यापूर्वी नाशिकामध्ये साकाव्यामध्ये ऐकल्या. अनेक ठिकाणी सुंदर अगदी मोजक्या शब्दातलं निवेदन पण ऐकलं. म्हणजे निवेदन कसं असावं सुशोभित कवी शब्दामध्ये, मला वाटतं की राखी ताईंकडे शिकावं. अच्छा, या मुशाळ्याच्या दुसऱ्या महिला आरक्षणाच्या प्रतिनिधी म्हणून त्यांचं नाव आपण घेतो अशा त्यांची एक मला एक शेर मला खूप आवडला. मी त्यावर सांगेन की त्यांच्या असल्या तसल्या गोष्टी ऐकत नाही, त्यांच्या असल्या तसल्या गोष्टी ऐकत नाही, मी लोकांच्या कानानी मत माझे बनवत नाही. आणि विसरून गेले स्वप्न किती पण लख मनाचा रस्ता, एक काजवा आशेचा जो कधीच हरवत नाही. आणि हा शेवा की आई गेली जिवंत आहे काळ जातली मूर्ती, हार तिच्या त्या फोटोवरचा म्हणून बघवत नाही. इतकं सुंदर आणि सबूत देणाऱ्या
या मुशायराच्या दुसऱ्या पद्धत करणाऱ्या आदरणीय राखीताई जोशी यांना विनंती करतो प्रदर्शन आणि गदर सादर करणे. धन्यवाद गिरी सर. हॅलो. आता गोड आवाज म्हटल्यानंतर मला त्याची जबाबदारी आली. तर कवितेवर निश्चित प्रेम करणारे एवढंच खरं होतं. एक म्हटलं 2 शेर घेते. त्यांनी महिला आरक्षणाचा विषय काढलाच आहे तर महिलांबाबत काहीतरी लिहायचं होते. सांभाळते कसे घर कोणी तिला विचारा. सांभाळते कसे घर कोणी तिला विचारा. हृदयात वेदनांचा आहे जरी पसारा. चुकवू कसा कळेना वाढीव शेतसारा. चुकवू कसा कळेना वाढीव शेतसारा. स्वप्नात फास दिसतो कोरान सातबारा. ओढे कसे सुटावे अव्यक्त भावनांचे. ओढे कसे सुटावे अव्यक्त भावनांचे. शब्दात फार गलका मौनात कोंड मारा. सांभाळते कसे घर कोणी तिला विचार. गझल घेते. मोठ्या वरातली गझल आहे. कधी वाटते मी किती आवरू हा तुझ्या आठवांचा पसारा पुन्हा. कधी वाटते मी किती आवरू हा तुझ्या आठवांचा पसारा पुन्हा. नवी लाट येते नव्याने भिजवते पुन्हा कशी पापणीचा किनारा पुन्हा. तुझे प्रेम म्हणजे असा पिंजरा की मला वाटते कैद माझी सुखी. तुझे प्रेम म्हणजे असा पिंजरा की मला वाटते कैद माझी सुखी. जरी वाटते उंच घ्यावी भरारी तुझा शोधते मी निवारा पुन्हा. नको खोल पाऊस डोळ्यात माझ्या. नको खोल पाऊस डोळ्यात माझ्या. इथे शांत निजली किती वादळे. नको खोल पाऊस डोळ्यात माझ्या. इथे शांत निजली किती वादळे. तुझा स्पर्श आणि तुझी हात देते नव्या वादळाचा इशारा. ऋतू पोळणारा जरी सोबतीला. ऋतू पोळणारा जरी सोबतीला तरी गार हिरवा कसा गालीच्या. ऋतू पोळणारा जरी सोबतीला तरी गार हिरवा कसा गालीच्या. कशी ओल जपली कपारीत त्याने कुणी काळ झाला विचारा पुन्हा. कधी मी स्वतःला स्वयंभू समजते. आता आस्तिक नास्तिकचा काहीतरी विषय झाला होता. कधी कधी काय आपल्याला खूप यश मिळत गेलं ते आपल्याला असं वाटतं हे सगळे कष्ट मी केलेत आणि त्याचं हे मला फलित मिळालेलं आहे छानपैकी. माझं चढतो थोडक्यात थोडासा. कधी मी स्वतःला स्वयंभू समजते विसरते तुला त्या क्षणी ईश्वरा. कधी मी स्वतःला स्वयंभू समजते विसरते तुला त्या क्षणी ईश्वरा. अशी मात देतोस तू संकटांनी तुझा मागते मी सहारा पुन्हा. कधी वाटते मी किती आवडू हा तुझ्या आठवणांचा पसारा पुन्हा. नवी लाट येते नव्याने भिजवते कशी पापणीचा किनारा. खूप सुंदर. मगाशी राखीताईच्या त्या मधल्यामध्ये कोंडमाळा हा शब्द मला जाणीवपूर्वक ऐकायला मिळाला. आमचा हिरालाल बाबूचा एक मला एक शेर आठवतो की मनाच्या कोंडमाळ्यावर लिहू आपण. मनाच्या कोंडमाळ्यावर लिहू आपण. नदी वाळू किनाऱ्यावर लिहू आपण. म्हणजे हा विषय तसाच तो ताकदीचा मला वाटतं हिरालाल बाबू यांनी सांगितलेला आहे. यानंतर हाच धागा पकडून मी की आता मला वाटतं की 2-3 लोक आमचे छायाचित्रण करत आहेत. एक समोर कॅमेरा पण चालू आहे. कॅमेऱ्याची काय ताकद असते की तुम्हाला मला सांगण्याची आवश्यकता नाही. असाच एक अवलिया कलाकार ज्यांचा आवड फोटोग्राफी आहे कोरिओग्राफी आहे. ज्यांचा गायनावर कवितेवर शब्दावर नितांत प्रेम करणारा आणि छोट्या छोट्या फिल्म मध्ये भूमिका साकार करणारा. ज्यांच्या अनेक छोट्या फिल्म मध्ये त्यांची गाणी त्यांच्या कविता आपण अनेक वेळा ऐकलेल्या. मला वाटतंय की बऱ्याच त्याचं वास्तव्य मुंबईला होतं पण गेली अनेक वर्षापासून त्याचा या नाशिकच्या दादासाहेबांच्या या भूमीमध्ये त्यांनी कायमस्वरूपी वास्तव केलेलं आहे. असे सुप्रसिद्ध फोटोग्राफर कवी आणि त्यांची गझल पुन्हा पुन्हा ऐकावी. मला वाटतं 2-3 कॉलेजमध्ये आता आपण मध्ये अशी मागच्या महिन्यामध्ये त्यांची कविता ही गझल व्हायरल झाली. एका कॉलेजमध्ये मुलांनी ठिका घ्यावा त्यांच्या गझलेवर
अशी वेगळ्या आशयाची गझल मला वाटतं मागच्या आठवड्यात आपल्याला ऐकायला मिळाली. असे तरुणमध्ये पण सादर करणारे आणि पहिल्यांदाच या 35व्या पुष्पामध्ये माळेचे मणी म्हणून ज्यांचा समावेश करण्यात आलेला असे आमचे गझलकार राजेशभाई जाधव यांना विनंती करतो की आपण मधला शेर आणि गझल सादर करावी. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा यशवंतराव चव्हाण ग्रंथालय सार्वजनिक वाचनालय आणि गझल विश्वास यांच्या वतीने हा एक यज्ञ चालू आहे. त्यामध्ये आज आमची पुष्पांजली होती. त्याप्रसंगी मला सुरुवातीला बोर्डे सर आणि राजू देसले यांचे आभार व्यक्त करावं असं वाटतं. त्यांनी एका यज्ञाप्रमाणे सगळं चालू ठेवलंय. घेऊन श्रम घेऊन त्यांचा प्रयत्न चालू असतो. दुर्दैवाने उपस्थित एवढी नसते, पण तरीही हे मिशन चालू आहे. त्याबद्दल त्यांचे आभार आणि शुभेच्छा. एक मधला शेर घेतो. जराशीच ती हसली गाली, जराशीच ती हसली गाली आणि इकडे माझी कविता झाली. म्हणजे गझलेमध्ये कविता आणण्याचा प्रयत्न केला. कवितेमध्ये गझल बऱ्याच वेळा येते, गझलेमध्ये कविता आणण्याचा प्रयत्न केला. जराशीच ती हसली गाली आणि इकडे माझी कविता झाली. झळके ओठावरती लाली, इकडे माझी कविता झाली. शेलाटी तो बांधा त्यावर, शेलाटी तो बांधा त्यावर, जरतारीची तलम रेशमी, नऊवारी ती सुंदर ल्याली आणि इकडे माझी कविता झाली. दातांचे ते मोती सुंदर, दातांचे ते मोती सुंदर, काया कोमल निर्मल चंचल, काया कोमल निर्मल चंचल, नाजूक अल्लड नखरे वाली आणि इकडे माझी कविता झाली. त्यानंतर एक गझल घेतो. तरुण मध्ये घेतो. तो तुझा आभास आला, तो तुझा आभास आला, थांबलेला श्वास माझा, तो तुझा आभास आला, थांबलेला श्वास माझा, पैंजणाच्या दावणीला, पैंजणाच्या दावणीला बांधलेला श्वास माझा, तो तुझा आभास. तू अशी यावे नभातून अनधरेवर अवतरावे, तू अशी यावे नभातून अनधरेवर अवतरावे, पाहण्यासाठी प्रियेला, पाहण्यासाठी प्रियेला, रोखलेला श्वास माझा, तो तुझा आभास. ती पहा लगबग फुलांची वाट तुझी सावराया, ती पहा लगबग फुलांची वाट तुझी सावराया, गंधकोशी ह्या फुलांच्या, गंधकोशी ह्या फुलांच्या, व्यापलेला श्वास माझा, तो तुझा आभार. ती उन्हाळी वाट जळते, आग उधळी तप्तवारा, ती उन्हाळी वाट जळते, आग उधळी तप्तवारा, जीवलगाच्या गारव्या रे,
जीवलगाच्या गारव्याने ओढलेला श्वास माझा तो तुझा आभास आला थांबलेला श्वास माझा पैंजणाच्या दावणीला पैंजणाच्या दावणीला बांधलेला श्वास माझा बांधलेला श्वास वा वा फार सुंदर आणि हे प्रेषेची जी आळवणी आहे मधल्यामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय प्रेमपूर्वक प्रेषेला बोलवलं. मला सुप्रसिद्ध गजलकार पंडित पगार सरांचा एक शेर आठवतो, ते इथे उपस्थित आहे की असे अचानक वळवा मधले तुझे बरसणे बरे वाटते, असे अचानक वळवा मधले तुझे बरसणे बरे वाटते, शिंप ओढणी झटकत असता तिला पाहणे बरे वाटते, आणि कवेत घेऊन थेंब गवांचे तन्मन सारे विझवून घेते, अशी तिचे ही पाण्यालाही आग लावणे बरे वाटते. मला वाटते राजेश सरांनी आज खऱ्या अर्थाने ते गजलेला आग लावली मंचावर आणि खऱ्या अर्थाने हा मुशायरा मंचावर विश्व नेण्याचं काम केलंय. आपण दुसऱ्या या फेरीला सुरुवात करणार आहोत. मी पुन्हा एकदा या ठिकाणी सुप्रसिद्ध गजलकार गोपाल देशमुख सर यांना पुन्हा विनंती करतो की आपण या ठिकाणी एक रचना सादर करायची आहे. असा मस्त लावा तुझा शेर व्हावा, खुल्या मैफिलीला खरा रंग यावा, आणि पुन्हा युद्ध होऊन संपेल दुनिया, जगाच्या नकाशात भूपाल दिसावे. आदरणीय गोपाल देशमुख सर. शीर्षक आहे फळ दुःखाचे. दुःखच येता सर्व फोडती टाको, दुःखच येता सर्व फोडती टाको, काय कारणे दुःख येत असे का हो, काय कारणे दुःख येत असे का हो, फळे अशी का सडकी मिळती आता, फळे अशी का सडकी मिळती आता, प्रामाणिक कोणी विचार केला का हो, फळे अशी का सडकी मिळती आता, प्रामाणिक कोणी विचार केला का हो, पूर्वायुष्यी कसे वागलो आठवा, पूर्वायुष्यी कसे वागलो आठवा, विस्मृतीत का गेले सगळे का हो, विस्मृतीत का गेले सगळे का हो, गत जन्मीचे कधी ना आता स्मरते, गत जन्मीचे कधी ना आता स्मरते, पूर्वजन्मीचे पाप साठले का हो, पूर्वजन्मीचे पाप साठले का हो, वाट चुकीची आज आम्ही का धरतो, वाट चुकीची आज आम्ही का धरतो, पूर्वसंचिती हे संकेतच का हो, पूर्वसंचिती हे संकेतच का हो, काय खुणात्या आम्हा सांगता का हो, काय खुणात्या आम्हा सांगता का हो, सुर ऋषी मुनी वा संत कवींनो का हो, सुर ऋषी मुनी वा संत कवींनो का हो, सुर ऋषी मुनी वा संत कवींनो का हो, दुःखच येता सर्व पुढती टाहो, काय कारणे दुःख येत असे का हो, काय कारणे दुःख येत असे का हो. धन्यवाद. धन्यवाद सर. वेळेचं बंधन पाहून आपण दुसऱ्या या फेरीला सुरुवात करत आहोत. दुसऱ्या फेरीच्या मानकरी डॉक्टर तेजस्वी कदम मग अशी त्याचा एक शेर सांगायचा राहून गेला की सांभाळून घ्या बाबा आता माहेराचे वाण नको, सांभाळून घ्या बाबा आता माहेराचे वाण नको, उपकाराने तुमच्या झुकले मज सोन्याची खान नको, आणि तब्येतीला जपा आता मी सोबत नाही हो तुमच्या, उगा कुणाला आता शुश्रूषा करण्याच्याही ताण नको. बाबाबद्दल इतकं सुंदर लिहिणाऱ्या आदरणीय तेजस्वी ताई बदल सादर करा. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी गझल केलेली होती, पण कदाचित
कदाचित असं दिसतंय की दुसरी गझल गायला मिळणार नाही. काय करू? मला ती कलिंद नंदिनीची ती माझा आवडतं वृत्त आहे कलिंद नंदिनी आणि त्यात ते लिहिलेली आहे. पण मराठी भाषा गौरव दिनाची मला संधी द्या नंतर शेवटी वेळ असला तर. आता मी कलिंद नंदिनीची घेते कारण माझं ते आवडत होतं. संधी अगोदर घेऊन टाका. हा तसेच आहे. समोर तू असूनही बघायचे जरा. ऐकलं आम्ही. समोर सगळे बघतायत. समोर तू असूनही बघायचे जरा मिठी तले सुगंधही लुटायचे जरा. तुझाच खेळ मांडला भरूनही पुन्हा पुन्हा. तुझाच खेळ मांडला भरूनही पुन्हा पुन्हा. इथे तिथे तुझ्या विना गढायचे जरा. सुगंध खूप द्यायचा मनात ठरवले जरी. सुगंध खूप द्यायचा मनात ठरवले जरी परंतु चंदना परी जळायचेच नाही. स्मृतीत रोज तूच तर मला छळून जायचा. स्मृतीत रोज तूच तर मला छळून जायचा. कधी कुठे तुलाच विस्मरायचेच नाही. हरवून सर्व जग जरी घरी परत सुखावते. हरवून सर्व जग जरी घरी परत सुखावते. हृदय तुझ्या कुपीतले जितायचेच नाही. नवा कुठे न लाभलाय एकट्यात पोषतो. नवा कुठे न लाभलाय एकट्यात पोषतो. किती तुला मलाच गुंतवायचेच राहील. किती तुला मलाच गुंतवायचेच राहिले. शेवटचा शेर आहे. दिवस पुढे ढकलून मी अशीच रात्र काढत. दिवस पुढे ढकलून मी अशीच रात्र काढते. सख्या पहा तुझ्या विना जगायचेच राहिले. सख्या पहा तुझ्या विना जगायचेच राहिले. वा वा सुंदर. काहींच्या संदर्भामध्ये जगणं मरण्याचा संदर्भ आला. जगणं मरणं ही जीवनाचा सार्थ जरी असला तरी आम्हाला नंदकिशोर ठोंबरे सरांचा मला एक शेर आठवतो की माझ्यामध्ये मला शोधले माझ्यानंतर आणि हीच जगाची रीत समजले गेल्यानंतर. आणि बंदुकीने व्यक्ती मरते विचार नाही उशिराने हे त्यांना पटले गेल्यानंतर. म्हणजे माणसाचा विचार कधी कळतो? तो गेल्यानंतर कळतो. म्हणजे जिवंत असतानाच आपण खऱ्या अर्थानं हे जीवन जगता आलं पाहिजे असे असणारे ही गझल आपल्याला पाहायला मिळाले. नंतर मगाशी म्हटलं की किती हृदयात आठवते किती डोळ्यात साठवते. मला तर प्रेम म्हटले की अरे आईच आठवते. त्या आशयाचा आशी घेऊन पुन्हा एकदा साध्या साध्या जखमा सुद्धा ओरत बसतो आपण. अन दुःखाला पुन्हा पुन्हा गुंजारत बसतो आपण. आनंदाचे घड्याळ टकटक पुढेच चालत असते पण तेव्हा ही खुशाल वेळे घोरत असतो आपण. इतकं सुंदर लिहिणारे आदरणीय गोरखपाल. एक जुनी गझल घेतो. आज चालता चालता ही मला दिसली आणि असं वाटलं की आज म्हणावं. ती पण गझल म्हणजे ही प्रेयसीच असते. आम्हाला फक्त हेच कळलं की तुम्ही येताना कुणाला तरी पाहून आला. आम्हाला काहीच confusion नाही. तुमचं काय चुकलं ते तुम्हाला कळलं. आता तुम्ही काय गैरसमज करायचं करून घ्यायचं. तुम्ही समजून म्हणाला. चालतं चालतं पाहिजे असतं. ना भावला तिलाही साधा स्वभाव माझा. ना भावला तिलाही साधा स्वभाव माझा. सोडून हाय गेली अर्ध्यात डाव माझा. ना भावला तिलाही साधा स्वभाव माझा. सोडून हाय गेली अर्ध्यात डाव माझा. आणि सगळी विरून गेली स्वप्नामधील चित्रे. सगळी विरून गेली स्वप्नामधील चित्रे. डोळ्यात आसवांचा उरला भराव माझा. शेर बघा की तो कोसळून गेला इतका इथे असा की. तो कोसळून गेला इतका इथे असा की. गावात राहिला ना कोठेच गाव माझा.
शेर बघा की शोधी धुक्यात वाटा मी एकटाच यात्री, शोधी धुक्यात वाटा मी एकटाच यात्री, या सान पावलांचा सरला सराव माझा, सोडून आहे गेली अर्ध्यात डाव माझा. आणि वाटेकडे तुझ्या त्या पाहून कैकदा हा, वाटेकडे तुझ्या या त्या पाहून कैकदा हा, वाटे सवेच झाला असली लगाव माझा, सोडून हाय गेली अर्ध्यात डाव माझा. आणि डोहात जीवनाच्या बुडलो मरून गेलो, डोहात जीवनाच्या बुडलो मरून गेलो, कळला कुणास नाही केव्हाच भाव माझा, कळला कुणास नाही केव्हाच भाव माझा. आणि कोरून काळ झाला जपल्या अनेक जखमा, कोरून काळ झाला जपल्या अनेक जखमा, घेता कुणान आला शोधून ठाव माझा, घेता कुणान आला शोधून ठाव माझा. आणि नौका बुडून गेली या मुद्दलात माझी, नौका बुडून गेली या मुद्दलात माझी, व्याजात आज केला त्यांनी लिलाव माझा, व्याजात आज केला त्यांनी लिलाव माझा. आणि परमार्थ सोडला अन स्वार्थात गुंतलो मी, परमार्थ सोडला अन स्वार्थात गुंतलो मी, आता पुढे स्वतःशी होतो बनाव माझा, आता पुढे स्वतःशी होतो बनाव माझा. आणि शेवटचं शेर बघा की जपले फुलाप्रमाणे प्रेमास मी तरीही, जपले फुलाप्रमाणे प्रेमास मी तरीही, का लागला जिव्हारी गंधाळ घाव माझा, का लागला जिव्हारी गंधाळ घाव माझा. ना भावला तिलाही साधा स्वभाव माझा, सोडून हाय गेली अर्ध्यात डाव माझा. आता मात्र तुम्हाला माणसात द्यावं लागणार आहे. स्वभाव बदलावा लागेल. हा, माणसाचं प्रेम किती आता माणसामध्ये येण्यासंदर्भात काय प्रक्रिया असू शकते. मला प्रमोद खराडे भाऊचा हा शेर आठवतो. कोणी तरी मलाही समजून घेत आहे, मी माणसामध्ये बघ परतून येत आहे. आणि नाकारलाच होता जेव्हा वसंत मीही, त्याच्याकडेच कोणी आज नेत आहे. माझा निवेदनेचा झाला असा बरोबा, तीही मजेत आहे मीही मजेत आहे. असं सुंदर आशय मांडणारी रचना आपण या ठिकाणी साधली. पुन्हा एकदा आपण नव्या आशयाकडे, नव्या विचाराकडे. खरं तर मी त्यांच्या बदला कालपासून ऐकत होतो की मला सर मी तरुण मुलेच म्हणणार, आज रेकॉर्ड करणार, काही हरकत नाही. मला सुवर्ण संधी आहे, संधी मिळाली. पण या ठिकाणी व्यासपीठावर सुवर्ण संधी होणार. त्यांची मी एक रचना का लागली की तर म्हटले सर तुम्ही हे तिथे सादर केलं तर खऱ्या अर्थाने या गजर माहोल तयार होईल. आणि म्हणून मी तुम्हाला परत विनंती करतो की आपण एक पुन्हा एकदा तरुणांमध्ये या ठिकाणी सादरीकरण करायचं आहे. आदरणीय संजय आहे सर. आपली आई आपल्या लहानशा बाळाला घेऊन दुसऱ्याच्या घरी जर गेली ना, तर ते बाळ काय करतं, फ्रीज मध्ये हात घाल, या वस्तू का, ते का, हे का, असं बोबड्या बोलाने काही ना काही करत असतं. पण ते ज्याच्या घरात गेली ना, आता तर ते सगळे घालून घेतात. पण तरीही त्या घरची पाहिजे ना, त्याला दाखवलं राहू दे लहानच, राहू दे लहानच. तसं आता हे लहानच बाळ असं बाळ मोठं करायचं आणि शुभेच्छा आहे. आणि तिचा विषय निघालाच होता ना. 14 नोव्हेंबर लांब आहे अजून, 14 नोव्हेंबर लांब आहे अजून. आणि आमच्या घरी लहान बाळाला ना असलं बाळ वरती वस्तू ठेवली आणि सगळ्या वस्तू वरती ठेवतो. तुम्हाला माहिती झालं, सगळ्यांना माहिती नसतं. असा घाव घालून गेली उराला, असा घाव घालून गेली उराला, कसा आडवा सवांच्या पुराला, असा
असा भाव घालून गेली उराला, कसा आडवू वास्तवांच्या पुराला. तुझे प्रेम खोटे तुझे प्रेम खोटे निफसलो कितीदा, तुझे प्रेम खोटे निफसलो कितीदा. उगा हेर झाला तुझ्या त्या घराला, असा घाव घालून गेली उराला, कसा आडवू वास्तवांच्या पुराला. हमालीच केली तुझ्या संगतीने, हमालीच केली तुझ्या संगतीने, हमालीच केली तुझ्या संगतीने. कसा भार लावू हमाली दराला, असा घाव घालून गेली उराला, कसा आडवू वास्तवांच्या पुराला. मुकासूर झाला मुक्या भावनांचा, मुकासूर झाला मुक्या भावनांचा, मुकासूर झाला मुक्या भावनांचा. कसा आळवू मी दुखेरी स्वराला, असा घाव घालून गेली उराला, कसा आळवू वास्तवांच्या पुराला. उजेडात केलास तू घात माझा, उजेडात केलास तू घात माझा, उजेडात केलास तू घात माझा. कसा दोष देऊ उगा भास्कराला, असा घाव घालून गेली उराला, कसा आडवू वास्तवांच्या पुराला, कसा आडवू वास्तवांच्या पुराला. खरेच माझे प्रेम तुझ्यावर होती सांगत, खरेच माझे प्रेम तुझ्यावर होती सांगत. आज अचानक तिला पाहिले मित्रासोबत, असं काहीतरी झाला असावं आणि म्हणून हा विषय या ठिकाणी म्हणतात. त्यानंतर पुन्हा एकदा आपण आरक्षणाकडे वळणार आहोत. मगाशी फारसा उल्लेख करणार नाही. पुन्हा एकदा अर्पिताला विनंती करतो की आपण एक छोटीशी रचना या ठरवून करायची आहे. गोड आवाज. नाते नितांत सुंदर, नाते नितांत सुंदर, तो विस्कटून गेला. नाते नितांत सुंदर, तो विस्कटून गेला. ऋतू घोर संशयाचा दोघांमधून गेला. नाते नितांत सुंदर, तो विस्कटून गेला. ऋतू घोर संशयाचा दोघांमधून गेला. कायम सुखात राहू नव्हतीच ही अपेक्षा, कायम सुखात राहू नव्हतीच ही अपेक्षा. पण जो हवाच होता तो क्षण दुरून गेला. साम्राज्य काजव्यांचे येईलही कदाचित, साम्राज्य काजव्यांचे येईलही कदाचित. कंटाळून स्वतः जर सूर्यच विझून गेला. नापास होत गेले साऱ्याच मी परीक्षा, नापास होत गेले साऱ्याच मी परीक्षा. अभ्यास जीवनाचा डोक्यावरून गेला. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. मी तोडलाच अंती हा पिंजरा मनाचा, मी तोडलाच अंती हा पिंजरा मनाचा. आतील स्वप्न पक्षी तोवर मरून गेला. शोधून पाहिले मी ज्याला दिशात नाही, शोधून पाहिले मी ज्याला दिशात नाही. नाते जीवाशिवाचे तो उलगडून गेला. आणि शेवटचा शेर देते आणि आपली रजा घेते. अभिमान बाळगावा की शोक मग्न व्हावे,
अभिमान बाळगावा की शोक मग्न व्हावे, देहावरी तिरंगा तो पांघरून गेला, ऋतुभोर संशयाचा ओघांमधून गेला. धन्यवाद. वा वा, खूप सुंदर, छान. एकच सुंदर, अतिशय सुंदर. मला परीक्षे धन्यवाद. तिरंगाच्या अभिमान बाळगावा की शोक मग्न व्हावे, वा वा. अभिमान बाळगावा की शोक मग्न व्हावे, देहावरी तिरंगा तो पांघरून गेला, देहावरी तिरंगा तो पांघरून गेला. फार सुंदर, हे छान सुंदर कार्यक्रम झाला. खरं तर याच्यामध्ये दर्दी नशीब म्हणून ज्याचं नाव आपण उल्लेख करतो की खऱ्या अर्थानं काळजापासून दाद मिळते की आमच्या साळे साहेबांची आहे. प्रत्येक मुशाऱ्याला एक टाळ्या वाजूया. आणि मला नितीन देशमुखचा एक शेर आठवला कारण साळे साहेबांसाठी. नितीन देशमुखचा एक मला शेर आठवतो साळे साहेबांसाठी. ओढ वरवर नको आतली पाहिजे, वरवर नको आतली पाहिजे, माणसे आपली वाटली पाहिजे. आणि साखरेला उसाचा बळी लागतो, गोडव्याने प्रथा पाळली पाहिजे. सर्व आपण गोड आहात, त्यामुळे आपण सर्वजण प्रथा पाळणार आहात ही आम्हाला पूर्ण खात्री आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं यांची दाट वरवरची काय? साखरे सरांचं राजवंश आणि गोड असा मस्त भावा तुझा शेर व्हावा, खुल्या मैफिलीला खरा रंग यावा. आमचे मस्त गझल लिहिणारे पुन्हा एकदा राजेश भाई जाधव यांना पुन्हा विनंती करतो आपण या ठिकाणी गझल सादर करायची आहे. धन्यवाद सर. खरं म्हणजे गिरी सरांच्या संचलनामुळे ज्ञान आली आहे. बिजली चालावी तसे बिजली कंटिन्युअसली चालते आहे. मी सरांना विनंती केली, त्यांनी नंतर एक गझल लिहिली गिरी सरांनी. खरं तर या मुशायऱ्यासाठी एक खास निमंत्रित व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत. आणि आमच्याकडे तर गोड साखर सर आहेत, जिगले सर आहेत, पगार सर आहेत, सर्व मंडळी आलेली आहेत. साळवे सर आहेत, कविता कसार मॅडम आहेत, कुलकर्णी मॅडम आहेत, सर्वजण आहेत. पण त्या साखरेमध्ये आणखी साखरेचा गोडावा वाढण्यासाठी म्हणजे साखरेच्या 107 कोटीने एक वृक्ष आहे. आपल्याला कदाचित माहित नसावं ते म्हणजे पांडुरंग कुलकर्णी सर, हरिभाऊ कुलकर्णी सर, सॉरी हरिभाऊ कुलकर्णी. त्यांचा आवाज साखर सरोवराच्या पलीकडे गेला. ज्या रेडिओ विश्वासने जगामध्ये नाव कमवलं, ज्यांची धुरा त्यांनी सांभाळली, असे आमचे कुलकर्णी सर या ठिकाणी खास गोष्टी ऐकलेल्या आहेत. त्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि राजेश जाधव सर खूपच दिग्गज मंडळी समोर बसलेली आहे. त्यांनी सांगितल्यामुळे आणखी लक्षात आलं. दिग्ले सर आहेत, पाटील सर आहेत, साखरे सर, ठोंबरे सर आणि देशपांडे सर आहेत, जोशी मॅडम, सावरे सर, पगार सर. नाश्त्यामध्ये काही लोक गझल लिहित आहेत. त्यांच्यापैकी 50% लोकांना विचारलं ना की गझल कोणी शिकवली किंवा कोणाकडे शिकताय, संजय गोरडे सरांचं नाव. ही एक उल्लेखनीय बाब आहे ते सांगायचं ते. आणि साळवे सरांकडे जिवंतपणा आहे मैत्रिणीला. कुलकर्णी मॅडम आणि पगार सर, देशपांडे सर सगळ्यांचं स्वागत. गझल आहे आनंद गंध सतीश लोहमध्ये आणि मार्गदर्शक रागांची रचना केली आहे. बघ कशी वाटते. जना करावे मनी शिरावे असे लिहावे, जना करावे मनी शिरावे असे लिहावे, मना मनाला कवेत घ्यावे असे लिहावे, मना मनाला कवेत घ्यावे असे लिहावे, जना करावे मनी शिरावे असे लिहावे. विशाल सागर विराट पर्वत उनार वारा, विशाल सागर विराट पर्वत उनार वारा, क्षणात डोळ्या पुढे दिसावे असे लिहावे, जना करावे मनी शिरावे असे लिहावे.
लता फुलांच्या उभ्या कराव्या अशा कमानी, लता फुलांच्या उभ्या कराव्या अशा कमानी, उदास जेते प्रसन्न व्हावे असे लिहावे, जगावे मनी शिरावे असे लिहावे. खुशाल उधळा किती फवारा तरी उरावे, खुशाल उधळा किती फवारा तरी उरावे, नवीन काही सतत मिळावे असे लिहावे, जगात कळावे मनी शिरावे असे लिहावे, मना मनाला कवेत घ्यावे असे लिहावे, मना मनाला कवेत घ्यावे असे लिहावे. धन्यवाद. वा वा. कविता घ्यावे असे लिहावे हे गझलेचं वेगळेपण आहे. गझल वेगळी काय असते त्याचं वेगळेपण म्हणायचं. सतीश मालवीचा मला एक शेर आठवतो वेगळेपणा संदर्भात काय की फुले भीमशाहू विचारात माझ्या, कसे देव येतील अंगात माझ्या, क्या बात आहे. आणि मला वेगळेपण जपू द्या स्वतःचे, नका येत जाऊ प्रभावात माझ्या. हा वेगळा प्रभाव आपल्याला या ठिकाणी जाणवतो, अनुभवतो. धन्यवाद. या मुशायरामध्ये खरं तर मागच्या मुशायरामध्ये नियमितमध्ये देशपांडे सर होते, पण ते आज परदेशामध्ये असून सुद्धा त्यांनी आज फेसबुकवर गझल टाकली. अतिशय सुंदर गझल आहे, आपण ऐकले असेल. 900 अतिशय मुकम्मल से त्यांनी पाठवले, पण त्यांचं प्रतिनिधित्व ते कुठेतरी इथे आहेत ही जाणीव करण्यासाठी त्यांचे बंधू अनिल देशपांडे यांना व्यासपीठावर बोलतो. त्यांनी या ठिकाणी अतुल देशपांडे सरांची भरभर काढावी आणि त्यांची एक गझल या ठिकाणी आपण सादर करायची आहे. अनिल देशपांडे सर. सर सुद्धा उत्तम गझल लिहितात हे कळलं. आपल्याला म्हटलं मग ते पहिल्यांदाच आलेत आपल्याकडे हो, abroad जायचा मुंबईला. गजर होते सर. सगळ्यांना नमस्कार. मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मोठे मोठे गझलकार उपस्थित असलेले, गर्दी नसले तरी गर्दी असेल. आणि सगळ्यात महत्वाचं काय की मी आता त्याचा उल्लेख झाला हरिभाऊ, तर मी कलकत्त्याला असताना माझी कविता इतक्यात जगभरातल्या रसिकांपर्यंत पोहोचवणार आहे रेडिओ विश्वासच्या माध्यमातून. हरिभाऊ, आपल्या सर्वांना नमस्कार करून मी काही लिहायचा थोडासा प्रयत्न केला. गझल ही माझी विधान आहे, माझा प्रांत नव्हे. अतुल निश्चित गझल चांगला करतो, मी कविता प्रांतातच आहे, पण कधीतरी थोडंसं लिहावंसं वाटतं म्हणून लिहिलं. आणि आज मला विशेष उल्लेख करावा वाटतो सरांचा आणि गोडे सरांचा. त्यांच्याशी जर बोलणं झालं त्यांनी मला विचारले की सादर करणार म्हटलं हो संधी मिळेल तर नक्की करेल. त्यांनी मला संधी दिली, आधीच धन्यवाद. एक म्हटलं आणि 2 शेर. माझ्या फार बाळवत कविता किंवा गझल आहेत. सर जर बालवाडीत असतील तर मी फ्री 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 मध्ये असेल. माणसाला माणसाचा त्रास आला, माणसाचा उल्लेख माणसाला माणसाचा त्रास आता, माणसातच देव असतो भास आता. माणसाला माणसाचा त्रास आता, माणसातच देव असतो भास आता. आजच्या विश्वातला हा न्याय भारी, आजच्या विश्वातला हा न्याय भारी, सोसतो अन्याय जो तो खास आता. का खुन्याला पाडता हारता आजन्मवासा, का खुन्याला हारता आजन्मवासा, सत्वरे देऊन टाका फास आता. माणसाला माणसाचा त्रास आता, माणसातच देव असतो भास आता. एक गझल लिहायचा प्रयत्न केला, मंजूरच्या वृत्तात मी सादर करतो. खेळ त्यांचा साफ खोटा वाटला मग, खेळ त्यांचा साफ खोटा वाटला मग, वेद माझा आगळा मी आंधला. खेळ त्यांचा साफ खोटा वाटला मग, वेद माझा आगळा मी आंधला मग. काकुनी बोलू कुणाला ते न जमले,
टाकुनी बोलू कुणाला देत जमले भांडण्याचा आव दुसना आणला त्रास हा त्यांनी मला देऊ पाहता त्रास हा त्यांनी मला देऊ पाहता डाव त्यांचा भाडुनी मी पाडला सोबतीला जो कधीही येत नाही सोबतीला जो कधीही येत नाही टाळण्याचा नियम त्याला लावला सोबतीला जो कधीही येत नाही टाळण्याचा नियम त्याला लावला जर कधी विकणार नव्हता माल तुमचा थोडासा वेगळा क्षेत्र आहे जर कधी विकणार नव्हता माल तुमचा काय इथे बाजार तुम्ही थाटला दोष त्याला का उगा द्यावा प्रजेने दोष त्याला का उगा द्यावा प्रजेने तो जगाच्या पद्धतीने वागला मग शेवटचा शेर आहे पत्थराला रंगविता का देव होतो पत्थराला रंगविता का देव होतो पटविले लोकास मग तो पावला मज पटविले लोकास वा 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 खूप छान. सर तुम्ही कॉलेजच्या पहिल्या वर्गात आहात माझी बरोबर काय करता मला चालतंय ना न्यायाला तरी सारखा पाहिजे न्यायाला तरी सारखा पाहिजे अडसुलाम्यासही द्वारका पाहिजे अडसुलाम्यासही द्वारका पाहिजे सत्यनारायण मी उपाशी थे सत्यनारायण मी उपाशी थे पंडिताला तुझ्या हारका पाहिजे पंडिताला तुझ्या हारका पाहिजे. हे शेर आदरणीय ज्ञानेश बाकोडकर यांचे आहेत त्यांचे शेर आहेत परंतु इथे मात्र उलट घडतंय श्रीकृष्णाला सगळी द्वारका वगैरे पाहिजे होती सुधारायला काहीच नव्हतं इथे असा श्रीकृष्ण बसला आहे आम्हा सगळ्यांना द्वारका वाटून दिली आता त्या श्रीकृष्णाला मी विनंती करतो आमच्या सगळ्या सुधारण्याच्या साठी काहीतरी तुम्ही आता इथे सोडा. बाळासाहेब नाव माझे सोबद्र बाळासाहेब नाव माझे गझलेचा मध्यास उरी प्राण प्रिय ह्या गझला माझ्या मी गझलेचा वार करी आणि साहित्याचा मी तर सेवक गेला माझा प्राण जरी गोळ देखणी माझ्या नंतर राहील माझी एक तरी आणि प्रसवल्यात नव गझला कविता म्हणून झालो वारस मी काळ जात या संत तुकोबा मुखात माझ्या नावाने आणि आजान होतो दुनियेसाठी शिकलो ना दुनियादारी आजान होतो दुनियेसाठी शिकलो ना दुनियादारी स्वप्ने घेऊन प्रवास करतो गझलच माझी स्वप्न परी आणि सखी सोबती तीच गुरु आणि तीच प्रेमिका या जन्मी सखी सोबती तीच गुरु आणि तीच प्रेमिका या जन्मी गझलेमुळेच होते आहे ओळख माझी आज करी गझलेमुळेच होते आहे ओळख माझी आज करी. लहानपणापासून साहेब छोटी गझल विरोध काला हरवत मी पण निवडून येऊ शकतो क्या बात आहे क्या बात कॉन्फिडन्स यांची आता कैदेमध्ये नेत्यालाही खुशाल ठेवू शकतो आणि लोक पावली निष्ठा प्रतिमा पक्षामध्ये लोक पावली निष्ठा प्रतिमा पक्षामध्ये आणि उघडपणाने आता तुम्ही भोके घेऊ शकतो आणि धनुष्य पंजा घड्याळ इंजिन सोबत कमळालाही धनुष्य पंजा घड्याळ इंजिन सोबत कमळालाही सत्तेमध्ये भागीदार
दारी थोडी देऊ शकतो आणि मंत्री संत्री 2-4 तर खिशात माझ्या असतील आणि देशी दारू उद्घाटनाला मी पण नेऊ शकतो. विरोधकाला हरवत मी पण निवडून येऊ शकतो. दुसऱ्या दिवशी ताटामध्ये सोबत जेवू शकतो. एक छोटी गजल घेतो करणमध्ये आणि या ठिकाणी मी थांबतो. या आत्म्याची त्या आत्म्याला बोली भाषा कळते. रमेश प्रोफेसर या आत्म्याची गाई पाशी पडते. नजर सारखी तुझ्या दिशेने भिजलो नाही यंदा. सागर सर नजर सारखी तुझ्या दिशेने भिजलो नाही यंदा. रुसून बसला कसा पावसा शेत उन्हाने जळते. आणि आहे तू तर सुखात म्हणते कशाच भेटू आता. आहे तू तर सुखात म्हणते कशाच भेटू आता. आहे तू तर सुखात म्हणते कशाच भेटीस बांधून गेले धरणे तडान गेला साधा. ब्रिटिश बांधून गेले धरणे तडान गेला साधा. वर्षामध्ये गळते. तू तर आहे खुशाल म्हणते कशाच भेटू आता. किती राखले शब्द तुझेही बोलवले तर आलो. किती राखले शब्द तुझेही बोलवले तर आलो. किती राखले शब्द तुझेही बोलवले तर आलो. गुंफत गेले रेशम धागे तुझ्याकडे मन वळते. आणि तुझ्या आणि माझ्या सोबत तुझ्या आणि माझ्या मैत्रीमध्ये अंतर आले आहे. तुझ्या आणि माझ्या मैत्रीमध्ये अंतर आले आहे. दूर झाल्या आपल्या वाटा भेटा पुली टळते. आणि प्रसवल्यात गजला कविता खयाल सुचतो जेव्हा. प्रदीप काफिया येती जन्मा गजल प्रेमिका छळते. गजल प्रेमिका छळते. याचा कौतुक सोहळा मला वाटते कुसुमाग्रजांच्या या 2 वेळी आपण समारोप करूया. आभारापूर्वी हे शब्द आहेत गोरू पालवेचे. माझी मराठी आला गोड हा ओठी तिच्यामुळे डोंगर ज्ञान झाले. देव शोधायला सुंदर सूर लागला होता. त्यांनी मला वाटतं कुठलं ते वृत्त सुमंदार माला लांब लचक वृत्त आहे. मी फक्त एकच ओळ लिहून घेतली. पुढची ओळ संपून त्याच्या पुढे शेर निघून गेला होता. ती ओळ अशी तुझे प्रेम म्हणजे असा पिंजरा. हेच करतो काय कंघी बनाते हैं हम पहले या चोटी बना लेते हैं हम. क्योंकि काफियों के प्यार में डूबकर हम कुछ न कुछ उनको निभाने की कोशिश में लिखते हैं. गजलें बहुत बाद में आती हैं. तो न मैं कंघी बनाता. मुझे इस शहर की सब लड़कियां आगाम करती है. मैं बच्चों के कलाई के लिए राखी बनाता हूँ. मैं बच्चों के कलाई के लिए राखी बनाता हूँ. त्यांच्या नावावरून मला आठवले. आणि त्यांचाच एक सुंदर शेर होता की नाते नितांत सुंदर तो विस्कटून गेला. ऋतू घोर संकटाचा दोघांना धुवून गेला. दोन्ही गजल तुमच्या फार सुंदर होत्या. आणि मी आवर्जून त्यांना पर्सनली पण सांगितलंय. म्हणजे गझल मराठीत नाशिक मध्ये लिहिणाऱ्या ज्या काही 4-5 महिला उत्तम लिहित आहेत त्यात हे नवं नाव आपल्यात आलंय. आणि हे फार दमाचं लिहिणार आहे. फार छान. आणि
अनिल सरांनी पण 2 मिनिटासाठी येऊन फार सुंदर माहोल केला. माणसाला माणसाचा त्रास होता, माणसातच देव वसतो भास अशी वेळ आहे. आणि राजेश सरांनी तर आज पहिल्यांदाच त्यांनी आपल्याकडे सादरीकरण केलंय, पण ते इतके छान, म्हणजे त्यांचा आवाज इतका छान आहे हे आजच मी अनुभवलं. सर तुम्ही फार प्रयोग करत आहात. गझल अजूनही तुमची पोएटिक आहे, परंतु तुमचे खयाल, त्याच्यातलं शृंगार, त्याचं नाविन्य, त्याच्यातले फार सुंदर आहे आणि सादरीकरण तुमचं छान आहे. हळूहळू गझल तुम्हालाही प्रसन्न होते आहे. जराशीच ती हसली इकडे माझी कविता झाली, गालावर चढली गाली इकडे माझी कविता झाली, किंवा मनाला कवेत घ्यावे असे लिहावे, जना कळावे मनी शिरावे असे लिहावे. फार सुंदर. आणि तुमच्या एका शेराचा एक मिसरा माझ्या फक्त लक्षात राहिला. तो काय होता की पाहण्यासाठी प्रियेला रोखलेला श्वास माझा. आणि तसाच मिश्रा एक कदमांचा होता, तेजस्विनी कदमांचा. त्या म्हणतात समोर तू असूनही बघायचे. किती म्हणजे एक कवी, 2 कवी वेगवेगळे आपले आपले खयाल लिहित असतात, पण त्यांच्या ओळी योगायोगाने समोर आल्या आणि मी त्या 2 ओळींचा आकलन करत बसलो. अरे ह्यांना दोघांना एकच म्हणायचं. एक जण काय म्हणते समोर तू असूनही बघायचे राहिले, आणि एक मात्र पाहण्यासाठी प्रियेला रोखलेला श्वास माझा. क्या. आणि भूपाल सरांनी पण आज त्यांची शायरी सादर केली. सर तुम्ही गझलेतली अलामत शिकलात की तुमची गझल पक्की झाली समजा. फार सुंदर तुमचे खयाल आहे, मात्र तुम्ही अलामत हा प्रकार जो काय आहे गझलेचा तो आत्मसात करून घ्या. दुःखच येता सर्व कोणती टाहो, काय करावे दुःख, काय कारणे दुःख येत असे काहो. क्या. आणि या सगळ्यावर आजचे सूत्रसंचालक ज्यांनी जोरदार फटकेबाजी केली. विरोधकाला हरवून मी पण निवडून येऊ शकतो, दुसऱ्या दिवशी एका ताटामध्ये जेवू शकतो. आणि हे जे स्किल आहे ना, योगाकडे आजच एक अदम गोंडवी सरांचा क्रांतिकारी गझल लिहिण्याचा फॉर्म, जो उर्दू मधून प्रेम, प्रेयसी आणि अशी नरम मिजाज अशी भाषा वापरणारे गझलेच्या दुनियेत दुष्यंत कुमार नावाची एक वीज अचानक येते आणि कोण कहता है आकाश में सुराग नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो असं म्हणणारी ती एक वीज वेगळीच. आणि त्यांच्याच नंतर त्यांचा वारसदार मानला जातो असा हा आदम गोंडवी नावाचा शायर आहे. त्याची बाळासाहेबांनी जी ती राजकारणावरची गझल घेतली, तिचे शेर ऐकून मला त्यांचे एक गझल घ्यावीशी वाटली. तुम्हाला 1-2 शेर ऐकवतो. म्हणजे उर्दू लोक 50-60 वर्षापूर्वीची शायरी आहे सर, आणि आज तुम्हाला ती किती प्रचितीची वाटेल बघा. शायरी आहे, काजू भुने हैं प्लेट में विस्की गिलास में, काजू भुने हैं प्लेट में विस्की गिलास में, उतरा है रामराज विधायक निवास में. क्या बात है. काजू भुने प्लेट में विस्की गिलास में, उतरा है रामराज विधायक निवास में, पक्के समाजवादी है तस्कर हो या डकैत. अरे बाप रे. पक्के समाजवादी है तस्कर हो या डकैत, इतना असर है खादी के उजले लिबास में. क्या बात. आणि पुढे ते म्हणतात की आजादी का ये जश्न मनाए तो किस तरह. क्या बात. आजादी का ये जश्न मनाए तो किस तरह, जो ये बात कह रहा हूं मैं होशो हवास में, ये बात कह रहा हूं मैं होशो हवास में. ही हा जागेपणा, ही ठाम भूमिका शायराकडे आली पाहिजे. ठीक आहे, शायर प्रेम करतो, प्रेमात असताना प्रेमाच्याही रचना करेल, परंतु एक व्यक्ती म्हणून समाजात वावरताना, एक सजग नागरिक म्हणून, एक स्त्री दाक्षिण्यवादी म्हणून, एक चांगला माणूस म्हणून, एक
राजकारणाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन, डावा असो उजवा असो आस्तिक असो नास्तिक असो, पण माझ्याकडे माझी भूमिका असेल तर मी कवी, तर मी शायर. तर ही ह्या लोकांकडून आपण हे छोटे छोटे यांचे गुण शिकूया आणि आपल्या शायरीत अजून काही नवं आपल्याला करता येतं का प्रायोगिक दर्जाचं ते पाहूया. या सदिच्छांसह शुभेच्छांसह आजचा हा समारंभ आपल्या सर्वांच्या साक्षीने. एक मिनिट हरिभाऊनंतर बोलायचं. हरिभाऊ हा सर, हरिभाऊ सर आज उपस्थित आहेत आपल्या खूप दिवसानंतर. पण जसं आता त्यांनी सांगितलं की दोघांच्या त्या गजलेच्या एका याच्यामध्ये सारखेपणा त्यांना आढळतो. मला विरुद्धार्थी आठवलं. म्हणजे एक म्हणतो किंवा काटा ऋते कुणाला आक्रंदतात कोणी, काटा ऋते कुणाला आक्रंदतात कोणी, मज फुल हे ऋतावे हा दैवयोग आहे. कोणाला काटा रुततो, मला फुल सुद्धा रुततं. पण हाच जर कधी दृष्टिकोन बदलला तर नेमकं काय होतं बघा, की वाटेवर काटे वेचीत चालतो आणि वाटलंय जसा फुला फुलात चालतो. हा बघण्याच्या दृष्टिकोनचा थोडं अंतर आहे. पण मी मात्र आज इथे जे आले, पण मी आलो त्याचं कारण असं की तुम्ही माझ्याकडे येत नाही म्हणून मी सर तुम्ही बोलवा ना कधीही. अरे आता एवढ्यात देशपांडे सर मला म्हटले की बा हाच कार्यक्रम आपण रेडिओवर का नाही करत. दर महिन्याला करू सर. मी त्यांना म्हटलं अहो इथलंच रेकॉर्डिंग आपण रेडिओवर सादर करण्यासारखं होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही कोणीतरी जबाबदारी घ्या. ज्या ज्या वेळेस बाळासाहेब मला भेटले आहे, मला आयर साहेब भेटलेले आहे, पण असंही नको व्हायला की तो रेडिओचा कार्यक्रम रटाळ होईल आणि रेडिओ लोक बंद करतील. म्हणून त्याच्यासाठी कोणीतरी असं पाहिजे की ज्याला त्याच्यातलं समजतं, म्हणजे तो ते पारखून घेईल आणि मग मला सादर करायला पण सोपं जाईल. तेव्हा मी तक्रार घेऊन आलो म्हटलो, पण मी आता विनंती करतो तुम्हाला की तुम्ही कोणीतरी याच्यातली एक जबाबदारी घ्या. तुम्ही दर महिन्याला म्हणता, मी दर आठवड्याला करायला तयार आहे, पण जबाबदारी कोणी. एवढंच मला सांगायचंय. मला बोलायला वेळ तुम्ही दिला, खूप खूप बाळासाहेब जबाबदारी म्हणजे बाळासाहेब नाही, भाऊचा शब्द आहे म्हणलं. आधी सत्कार